मोरेला अपघातग्रस्त बेस्टचा ड्रायव्हर त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टाने घेतलेला आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांनी संजय मोरेला कोर्टात सादर केलं। अर्थात या घटनेचा संपूर्ण तपास होणं बाकी असल्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आणि आता 21 डिसेंबरपर्यंत आरोपी ड्रायव्हर संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावली जाते। अविनाश माने पुन्हा एकदा सोबत आहेत। अविनाश, काय माहिती? नक्कीच पाहिलं 21 डिसेंबरपर्यंत संजय मोरे यांना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली। जर पाहिलं तर संजय मोरे यांच्यावरती संजय मोरेचा कसून जो आहे तो तपास जो आता पोलीस करणार आहे। या 21 तारखेपर्यंत संजय मोरे यांच्यावरती नक्की जर पाहिलं संजय मोरे नक्की रुग्ण आहेत का, त्यांच्यावरती काय त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत काही सर्व काही पोलीस कोठडीच्या दरम्यान जे आहे ते सर्व तपास जो आहे तो करण्यात येईल। एकंदर पाहणं की तेवढंच गरजेचं आहे की 21 डिसेंबरपर्यंत जे आहे ते संजय मोरे यांचा संपूर्ण तपास करण्यात आपल्यासोबत ॲडव्होकेट आहेत ते आता त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की एकंदरीत काय पुढची प्रक्रिया काय असणार त्यांची तशी प्रतिक्रिया देखील आता वकिलांकडून आता देण्यात येते। सर काय थांबा, एक इकडं एक नाही आहे मोबाईल कोण करतोय? मोबाईल मध्ये करतो ना भाऊ। पुढे ना काय सांगाल की आता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे। आज आरोपीला न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्याच्यात कारणं लिहिलेले होते की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये की तुम्ही कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का, त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे। दुसरं, ह्या कटात कोणी सहभागी आहे का ह्या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती। पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली। कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता। पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची ह्या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं। तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने BST प्रशासनाला दिलेली त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो, कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता। कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय। सर, हिंदी में जानना चाहेंगे आज क्या हुआ, रिमांड कितना दिया गया, क्या हुआ? उसको कोर्ट में आज पेशी किया गया। कोर्ट ने 21 तारीख तक पुलिस कस्टडी दिया है। उन्होंने बताया कि ये क्राइम में हमको इन्वेस्टिगेशन करना है कि ये आरोपी अम्ली पदार्थ पिया था क्या उसके बारे में उनको इंक्वायरी करना है और इसने क्यों किया, कैसे किया, इसके बारे में उनको इन्वेस्टिगेशन करना है। बेस्ट की बस को लेके क्या ड्रायव्हरनं